सिंहासन करत नाही तोपर्यंत हा राजा शांत बसत नाही. राजा आहे मी, समजतेस? पण हो, एक दिवस भूकंप व्हायला सुद्धा कमी पडणार नाही. भूकंप ए नाही जाऊ दिला त्या भूकंपाच्या गोष्टी सोडतो. आता आपला एकमेकामध्ये आपसामध्ये वाद घालून भांडण करून आपल्यामधला स्नेह कशाला कमी करायचा का? स्नेह? माझ्या मनात तुझ्याबद्दल स्नेह निर्माण होणे या जन्मात तरी कदापिही शक्य नाही. म्हणजे माझ्याबद्दल तुझ्या मनामध्ये स्नेह कधीच निर्माण होणार नाही, कधीच नाही. म्हणून तर एक गोष्ट तुला जे मी सांगणार आहे, खरं तर ती गोष्ट तुला माहीत नसावी कदाचित. म्हणजे मी इथं कशासाठी आलोय ती गोष्ट तुला माहीत नसेलच. सांगू काय बोलायचं तुला? मला हे बोलायचं आहे की मी इथं तुझा सौदा करायला आलो आहे. हा मग काय? आणि तुझ्या सौद्याबद्दल मला तुझ्या राणीशी बोलायचं आहे आणि त्यासाठीच म्हणून मी चाललो. जनावरांचा सौदा होताना बघितलंय मी, पण इथे ज्यांना बुद्धी आहे, ज्यांना मन आहे, भावना आहे, अशा माणसाचा सौदा छी, कीडच वाटते मला अशी जीवन जगण्याची. हे बघ, अगं असं नाही बोलायचं, असं अजिबात बोलायचं नाही. तू आमच्याकडे येणार आहेस तू आता. हा और हम राजा है राजा. कुठलंही किळसवानं जीवन आम्ही तुला जगूच देणार नाही. मुक्त करून टाकू तुला, मुक्त. खरं बोलतोयस ना? खरं बोलतोय. हे बघ अगं नयन, राजा कधीच खोटं बोलत नाही आणि तेच खरं सांगायला मी इथं आलोय. आम्ही तुला मुक्त करणार आहोत. आणि हो, एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या गाण्यावर तू अगदी मदहोश होऊन बेधुंद होऊन नाचत होतीस ना, त्या गाण्याची ही कॅसेट आहे. अगं ज्या माणसाने तुला आयुष्यामध्ये इतकं सुंदर सुंदर स्वप्न दाखवले, इतकं सुंदर सुंदर गाणं निर्माण केलेलं आहे, त्या माणसाचा पत्ता सांगू मी तुला? सांगू तुला पत्ता? ठीक आहे सर. आणि तो बघ, तो 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 तुझी वाट बघतोय. तू आता त्याच्यात जा आणि त्याला जाऊन घे. तोच तुला तुझ्या स्वप्नाची राणी बनवून तुला मुक्त करेल. नाही अगं ना बाबा ना, हे असले उपकार कसले? नाही नाही, उपकार वगैरे काही केलं नाही. माझं कर्तव्य आहे ते मी केलेलं आहे. ठीक आहे, तू आता वेळ गमावू नको. त्याला त्याच्याकडे जा आणि त्याला मनसोक्तपणे भेट. ठीक आहे.